व्हेरी गुड मॉर्निंग. काल आपण वेगवेगळ्या ज्या टर्म्स आहेत ट्रान्झिट थिओडाइट मधल्या त्याची ओळख करून घेतली. त्याच्यामध्ये आपण सेंटरिंग बघितलं. त्याच्यानंतर ट्रान्झिटिंग म्हणजे काय, प्रत्यक्ष आपण थिओडाइट घेऊन वेगवेगळे ऑपरेशन जे आहेत ते आपण बघितलेले आहेत. त्याच्यानंतर वेगवेगळे कंपोनंट पार्ट्स जे आहेत ते लास्ट लेक्चर मध्ये प्रत्यक्ष थिओडाइट घेऊन आपण बघितलेले आहे. त्याच्यानंतर आपण स्विंगिंग ऑफ टेलिस्कोप बघितलं. स्विंगिंग म्हणजे काय, राईट स्विंग म्हणजे काय, लेफ्ट स्विंग म्हणजे काय, हे इन डिटेल मध्ये आपण कालच्या लेक्चर मध्ये बघितलेलं आहे. त्याच्यानंतर फेस लेफ्ट ऑब्झर्वेशन म्हणजे काय, फेस राईट ऑब्झर्वेशन म्हणजे काय, चेंजिंग फेस, या सगळं ऑपरेशन आपण इन डिटेल मध्ये लास्ट लेक्चर मध्ये बघितलेले आहेत. लाईन ऑफ कॉलिमेशन म्हणजे काय, इट इज अन इमॅजिनरी लाईन, ते आपण बघितलेले आहे. ऍक्सिस ऑफ टेलिस्कोप बद्दल आपण काल माहिती घेतली. सो आज आपण ह्या ज्या वेगवेगळ्या ऍक्सिस आहेत याचे रिलेशन काय आहेत, फंडामेंटल ऍक्सिस ऑफ थिओडाइट कोणते आहेत आणि त्याचे एकमेकांमध्ये असणारं रिलेशन जे आहे त्याचा आपण या लेक्चरमध्ये स्टडी करणार आहे. सो या ठिकाणी तुम्हाला या स्केचमध्ये दिसतंय की वेगवेगळ्या ऍक्सिस दाखवलेले आहेत. थिओडाइटचं जे काय स्केच आहे, स्कीमॅटिक जे काय स्केच आहे ते या ठिकाणी तुम्हाला दाखवलेलं आहे. सो या ठिकाणी एक व्हर्टिकल ऍक्सिस दिसतोय. सो ही जी काय उभी लाईन दिसते दॅट इज नोन एज द व्हर्टिकल ऍक्सिस ऑफ द थिओडाइट. ओके. या ठिकाणी काल आपण बघितलं की थिओडाइट मध्ये एक हॉरिझॉन्टल सर्कल असतं जे ग्रॅज्युएटेड आहे. या ठिकाणी तुम्हाला मार्किंग दिसतंय. सो दिस इज द ग्रॅज्युएटेड सर्कल. आता हे जे सर्कल आहे याचा वापर करून आपण हॉरिझॉन्टल अँगल मेजर करणार आहे. सो हॉरिझॉन्टल सर्कल जे आहे ते या ठिकाणी दाखवलेलं आहे. जसं हॉरिझॉन्टल सर्कल असतं तसंच एक व्हर्टिकल सर्कल पण असतं. सो व्हर्टिकल सर्कलचा वापर करून आपण व्हर्टिकल अँगल जे थिओडाइटचे आहे ते आपण मेजर करणार आहे. सो या ठिकाणी तुम्हाला दाखवलेलं आहे की व्हर्टिकल अँगल या ठिकाणी दिसतोय. सो व्हर्टिकल ऍक्सिस म्हणजेच काय, जो व्हर्टिकली अपवर्ड डिरेक्शन मध्ये असतो आणि तो या हॉरिझॉन्टल सर्कलच्या सेंटर मधून पास होणारा आणि जी काय प्लंब लाईन आहे, जी पृथ्वीची आपली जी काही प्लंब लाईन आहे त्याला एक्झॅक्टली पॅरलेल असणारा जो काही ऍक्सिस आहे त्याला म्हणतो आपण व्हर्टिकल ऍक्सिस. ओके. सो या ठिकाणी व्हर्टिकल ऍक्सिस आहे तो हॉरिझॉन्टल सर्कलच्या सेंटर मधून पास होणारा ऍक्सिस आहे, त्याला म्हणतोय आपण व्हर्टिकल ऍक्सिस. आता व्हर्टिकल ऍक्सिस is this one. Now the next one is the horizontal axis which is horizontally placed. Okay. So horizontal axis meet to the vertical axis at 90 degree. या ठिकाणी तुम्हाला 90 डिग्रीचा कोन झालेला दिसतोय. सो दॅट इज द हॉरिझॉन्टल ऍक्सिस. आता हा हॉरिझॉन्टल ऍक्सिस जो आहे तो आपली जी काय बबल ट्यूब आहे, लॉन्जिट्युडनल बबल ट्यूब थिओडाइटची जी आहे त्याला काय असणार आहे, एक्झॅक्टली पॅरलेल असणार आहे. या ठिकाणी मी स्केच मध्ये दाखवतो तुम्हाला. सो हिअर ही जी लॉन्जिट्युडनल बबल ट्यूब आहे याला पॅरलेल असणारा जो ऍक्सिस आहे त्याला म्हणायचं हॉरिझॉन्टल ऍक्सिस. व्हर्टिकल ऍक्सिस म्हणजे काय, व्हर्टिकली या इन्स्ट्रुमेंटच्या सेंटर मधून पास होणारा जो काय ऍक्सिस आहे त्याला म्हणतोय आपण व्हर्टिकल ऍक्सिस. हॉरिझॉन्टल ऍक्सिस म्हणजेच काय की जी बबल ट्यूब आहे, लॉन्जिट्युडनल बबल ट्यूब आहे, याला पॅरलेल असणारा इन्स्ट्रुमेंटच्या सेंटर मधून हॉरिझॉन्टली पास होणारा जो ऍक्सिस आहे त्याला म्हणतोय आपण हॉरिझॉन्टल ऍक्सिस. ओके. याचे डेफिनेशन तुम्हाला इथे दिलेले आहेत. आज आपल्याला बघायचं आहे की हे वेगवेगळे ऍक्सिस कोणते आहेत, फंडामेंटल ऍक्सिस ऑफ थिओडाइट म्हणतोय आपण त्याला, आणि त्याच्यामध्ये काय रिलेशन असलं पाहिजे हे आपण या लेक्चर मध्ये आज बघणार आहे. सो व्हर्टिकल ऍक्सिस झाला, त्याच्यानंतर हॉरिझॉन्टल ऍक्सिस विच इज हॉरिझॉन्टली passing through the center of the theodolite and which is exactly parallel to the bubble tube, okay, or bubble axis of the theodolite, that is known as the horizontal axis of the theodolite. आता या ठिकाणी व्हर्टिकल ऍक्सिस झाला, हॉरिझॉन्टल ऍक्सिस झाला. आता इथं एक टेलिस्कोप दिसतोय तुम्हाला. या ठिकाणी जो काय टेलिस्कोप आहे तो जो काही टेलिस्कोप आहे त्या टेलिस्कोपच्या सेंटर मधून जी लाईन पास होते त्याला म्हणतोय आपण लाईन ऑफ साईट, किंवा यालाच आहे दुसरं नाव
लाईन ऑफ कॉलिमेशन. सो लाईन ऑफ कॉलिमेशन इज अ इमॅजिनरी लाईन. आता ही इमॅजिनरी लाईन आहे, ही आपल्याला या लाईन्स जे आहेत किंवा ऍक्सिस आहेत हे प्रत्यक्ष दिसणार नाहीत, पण आपल्याला ते इमॅजिन करावे लागेल. ओके, व्हिज्युअलाइज केल्यानंतर आपल्याला त्याचं अंडरस्टँडिंग होऊ शकते. सो याला म्हणायचं लाईन ऑफ कॉलिमेशन. ओके, सो व्हर्टिकल ऍक्सिस, हॉरिझॉन्टल ऍक्सिस, लाईन ऑफ कॉलिमेशन हे महत्वाचे ऍक्सिस आहेत. आपण कोणकोणते महत्वाचे ऍक्सिस आहेत ते बघूया. या ठिकाणी या स्केच मध्ये तुम्हाला क्लिअर दिसतंय. ही एक लाईन ऑफ साईट आहे, व्हर्टिकल ऍक्सिस आहे, त्याच्यानंतर हॉरिझॉन्टल स्केल आहे, ओके, ट्रुनियन ऍक्सिस आहे. सो जे वेगवेगळे ऍक्सिस आहेत त्याची नावं इथे दिलेली आहेत. द फंडामेंटल ऍक्सिस ऑफ द थिओडलाइट. त्याच्यामध्ये पहिला आहे द व्हर्टिकल ऍक्सिस, त्याच्यानंतर दुसरा आहे द ऍक्सिस ऑफ प्लेट लेवल. या ठिकाणी दिसते तुम्हाला ऍक्सिस ऑफ प्लेट लेवल एक असतो. त्याच्यानंतर तिसरा आहे लाईन ऑफ कॉलिमेशन. ही जी लाईन आहे, लाईन ऑफ साईट म्हणतोय, दॅट इज नोन ऍज द लाईन ऑफ कॉलिमेशन. त्याच्यानंतर चौथा आहे द हॉरिझॉन्टल ऍक्सिस ऑर ट्रुनियन ऍक्सिस असं सुद्धा याला म्हटलं जाते. ओके, हॉरिझॉन्टल ऍक्सिस जसं मी सांगितलं की इन्स्ट्रुमेंटच्या सेंटर मधून पास होणार हॉरिझॉन्टली, आणि जी बबल ट्यूब आहे त्याला पॅरलल असणारा जो ऍक्सिस आहे त्याला म्हणायचं हॉरिझॉन्टल ऍक्सिस. अँड लास्ट वन इज द बबल लाईन ऑफ द अल्टिट्यूड बबल ट्यूब. आता या ठिकाणी व्हर्टिकल सर्कलला जे काय बबल ट्यूब असते त्याला म्हणतोय आपण अल्टिट्यूड बबल ट्यूब. सो याच्या सेंटर मधून पास होणारा जो ऍक्सिस आहे त्याला म्हणतोय द बबल लाईन ऑफ द अल्टिट्यूड बबल ट्यूब. आता एक्झाम मध्ये तुम्हाला काय विचारलं जाईल, इनलिस्ट द डिफरंट ऍक्सिस ऑफ द थिओडलाइट. त्यावेळेला तुम्हाला हे जे काय ऍक्सिस आहेत ज्याला आपण परमनंट ऍडजस्टमेंट ऑफ थिओडलाइट असं सुद्धा म्हणतोय. ओके, सो दोन प्रकारचे ऍडजस्टमेंट आपल्याला थिओडलाइटला करावे लागतात. एक आहे ती टेम्पररी ऍडजस्टमेंट और स्टेशन ऍडजस्टमेंट, आणि दुसरी आहे ती परमनंट ऍडजस्टमेंट ऑफ थिओडलाइट. सो परमनंट ऍडजस्टमेंट ऑफ थिओडलाइट म्हणजेच काय तर फंडामेंटल लाईन्स ऑफ थिओडलाइट. हे तुम्ही सगळ्यांनी लक्षात ठेवा. त्याच्यामध्ये 5 ऍक्सिस आहेत. व्हर्टिकल ऍक्सिस आहे, ऍक्सिस ऑफ प्लेट लेवल आहे, लाईन ऑफ कॉलिमेशन, हॉरिझॉन्टल ऍक्सिस, याला दुसरं नाव आहे ट्रुनियन ऍक्सिस, आणि शेवटचं आहे बबल लाईन. ओके, किंवा बबल ऍक्सिस ऑफ द थिओडलाइट. आता हे जे महत्वाचे ऍक्सिस आहेत याची तुम्हाला ओळख असणं अत्यंत गरजेचं आहे, कारण ऍडजस्टमेंट करत असताना आपल्याला परमनंट ऍडजस्टमेंट एक असते. सो परमनंट ऍडजस्टमेंट करत असताना इन्स्ट्रुमेंटची आपल्याला हे जे वेगवेगळे ऍक्सिस आहेत हे माहीत असणं अत्यंत गरजेचं आहे. आता याच्यानंतर आपल्याला बघायचं आहे की हे जे वेगवेगळ्या लाईन्स आहेत त्याच्यामध्ये कोणकोणते रिलेशनशिप असतात हे आपण आता ह्याच्यानंतर बघणार आहे. सो परमनंट ऍडजस्टमेंट ऑफ थिओडलाइट मध्ये हे वेगवेगळे जे ऍक्सिस आहेत त्याच्यामध्ये विशिष्ट प्रकारचं रिलेशन जर इस्टॅब्लिश असेल तर आपण म्हणू शकतो की ते जे काही इन्स्ट्रुमेंट आहे ते प्रॉपरली ऍडजस्टमेंट मध्ये आहे. आता याच्यानंतर बघणार आहे आपण की कोणकोणते रिलेशन असले पाहिजेत या वेगवेगळ्या ऍक्सिस मध्ये. सो परमनंट ऍडजस्टमेंट ऑफ थिओडलाइट. आता एक्झाम मध्ये तुम्हाला क्वेश्चन विचारला जातोय, राईट डाऊन द डिझायर्ड रिलेशनशिप बिटवीन फंडामेंटल लाईन्स ऑफ थिओडलाइट. आता कोणकोणते डिझायर्ड रिलेशनशिप पाहिजेत ते आपण आता बघूया. सो पहिली जी रिलेशनशिप आहे ती म्हणजे द ऍक्सिस ऑफ प्लेट लेवल मस्ट बी परपेंडिक्युलर टू व्हर्टिकल ऍक्सिस. ऍक्सिस ऑफ प्लेट लेवल म्हणजे जी व्हर्टिकल सर्कलच्या बाजूला जी ऍक्सिस असतोय, प्लेट लेवल असते, प्लेट लेवल किंवा अल्टिट्यूड बबल ट्यूब म्हणतोय, त्याच्या सेंटर मधून जाणार जो ऍक्सिस आहे तो आणि व्हर्टिकल ऍक्सिस हे एकमेकाला 90 डिग्री मध्ये मीट झाले पाहिजे. म्हणजेच काय, व्हर्टिकल सर्कलच्या बाजूला असणारा जो काय ऍक्सिस आहे याला म्हणतोय ऍक्सिस ऑफ प्लेट लेवल, आणि हे जे व्हर्टिकल सर्कल आहे त्याच्यामध्ये 90 डिग्रीचा अँगल असला पाहिजे. त्याच्यानंतर नेक्स्ट वन आहे द लाईन ऑफ कॉलिमेशन शुड कोइन्साइड विथ ऑप्टिकल ऍक्सिस ऑफ टेलिस्कोप. लाईन ऑफ कॉलिमेशन जे आहे किंवा ज्याला आपण लाईन ऑफ साईट असं सुद्धा म्हणतोय, सो ही जी काय लाईन ऑफ कॉलिमेशन आहे ती ऑप्टिकल ऍक्सिस ऑफ टेलिस्कोप जो आहे, म्हणजे टेलिस्कोप मध्ये जे काय लेन्स असतं त्याला म्हणतोय आपण ऑप्टिकल ऍक्सिस. लेन्सचा जो सेंटर आहे
त्याच्यामधून पास होणारी जी काही लाईन आहे त्याला म्हणतोय आपण ऑप्टिकल ऍक्सिस. सो लाईन ऑफ कॉलिमेशन आणि ऑप्टिकल ऍक्सिस हे एकमेकाला कोइन्साइड झाले पाहिजेत, तर आपण म्हणू शकतो की ते इन्स्ट्रुमेंट प्रॉपरली लेवलमध्ये आहे. त्याच्यानंतर द ऍक्सिस ऑफ टेलिस्कोप मस्ट बी पॅरलल टू द लाईन ऑफ कॉलिमेशन. सो नेक्स्ट ऍडजस्टमेंट इज द ऍक्सिस ऑफ टेलिस्कोप, म्हणजे टेलिस्कोपच्या सेंटर मधून जो पास होणारा जो ऍक्सिस आहे तो आणि लाईन ऑफ कॉलिमेशन हे एकमेकाला समांतर पाहिजे. ओके, सो ऍक्सिस ऑफ टेलिस्कोप ऍक्सिस ऑफ टेलिस्कोप मस्ट बी पॅरलल टू द लाईन ऑफ कॉलिमेशन, म्हणजे लाईन ऑफ कॉलिमेशन जी आहे म्हणजे टेलिस्कोपच्या सेंटर मधून पास होणारे आणि टेलिस्कोपचा जो ऍक्सिस आहे ते एकमेकाला समांतर पाहिजेत. आणि शेवटची जी ऍडजस्टमेंट आहे ती म्हणजे द लाईन ऑफ कॉलिमेशन मस्ट बी परपेंडिक्युलर टू हॉरिझॉन्टल ऍक्सिस, म्हणजे लाईन ऑफ कॉलिमेशन जी आहे आणि हॉरिझॉन्टल ऍक्सिस आहे हे 90 डिग्री मध्ये पाहिजे. त्याच्यानंतर द व्हर्टिकल सर्कल शुड रीड 0 when line of collimation is horizontal. So that is also one of the adjustment which will be considered as the fifth adjustment. So this is 1, 2, 3, 4 and fifth. Vertical circle should read 0, म्हणजे व्हर्टिकल सर्कल आहे त्यावरचं जे काय व्हर्नियर आहे विंडो सी आणि डी वरती जे रिडिंग आहे ते 0 पाहिजे. कधी ज्यावेळेला लाईन ऑफ कॉलिमेशन ही हॉरिझॉन्टल असेल, म्हणजे इन्स्ट्रुमेंट ज्यावेळेला प्रॉपरली हॉरिझॉन्टल पोझिशन मध्ये असेल त्यावेळेला व्हर्टिकल सर्कल वरती रिडिंग हे 0 दिसलं पाहिजे. सो या 5 महत्वाच्या ऍडजस्टमेंट पाहिजेत या त्या इन्स्ट्रुमेंट मध्ये, त्यावेळेला आपण ते इन्स्ट्रुमेंट आहे ते वापरू शकतोय आणि ते इन्स्ट्रुमेंट वापरून आपल्याला अॅक्युरेट रिझल्ट मिळू शकतोय. सो याला म्हणतात परमनंट ऍडजस्टमेंट ऑफ थिओडलाइट. आता परमनंट का, कारण ह्या कायमस्वरूपी त्या इन्स्ट्रुमेंट मध्ये सेट केलेल्या असतात. सो 2 प्रकारचे ऍडजस्टमेंट असतात. एक आहे ती टेम्पररी ऍडजस्टमेंट आहे. सो या ठिकाणी बघताय ऍडजस्टमेंट ऑफ थिओडलाइट, एक आहे ती टेम्पररी ऍडजस्टमेंट आहे आणि दुसरी जी आहे त्याला म्हणतोय आपण परमनंट ऍडजस्टमेंट ऑफ थिओडलाइट. आता टेम्पररी ऍडजस्टमेंट मध्ये काय काय येतं, द टेम्पररी ऍडजस्टमेंट आर मेड ऍट each set of the instrument before we start taking observation. म्हणजे काय की परमनंट ऍडजस्टमेंट म्हणजे ज्या वेळेला आपण इन्स्ट्रुमेंट एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी शिफ्ट करतोय त्यावेळेला प्रत्येक इन्स्ट्रुमेंट स्टेशनच्या ठिकाणी जे आपल्याला ऍडजस्टमेंट करावी लागते, जसं की आपण ट्रायपॉड सेट करतोय त्याच्यानंतर त्याच्यावरती स्क्रूनं ते जे थिओडलाइट आहे ते ट्रायपॉड वरती फिक्स करतोय आपण. त्याच्यानंतर त्याचं सेटिंग अप अँड सेंटरिंग करतोय, म्हणजे जो ग्राउंड पॉईंट सिलेक्ट केलेला आहे त्याच्यावरती आपण इन्स्ट्रुमेंट एक्झॅक्टली सेंटर करतोय किंवा ठेवतोय. त्याच्यानंतर लेवलिंग करतोय. ओके, अल्टिट्यूड बबल ट्यूब आहे किंवा लॉन्जिट्युडनल बबल ट्यूबचा वापर करून फुट स्क्रूची मुवमेंट करून आपण लेवलिंग करतोय. आणि इलिमिनेशन ऑफ पॅरलॅक्स, पॅरलॅक्स म्हणजेच काय, जो आयपीस आहे तो फोकसिंग करून टेलिस्कोपच्या समोर एक व्हाईट शीट पकडून आपण जे काय हेअर्स आहेत ते क्लिअर करतोय, त्याला म्हणतोय आपण रिमूव्हल ऑफ पॅरलॅक्स और इलिमिनेशन ऑफ पॅरलॅक्स. सो ही जी ऍडजस्टमेंट आहे त्याला आपण म्हणतोय टेम्पररी ऍडजस्टमेंट. आता टेम्पररी का, कारण प्रत्येक इन्स्ट्रुमेंटच्या ठिकाणी आपल्याला ही ऍडजस्टमेंट करावी लागणार आहे. सपोज आपण 2 इन्स्ट्रुमेंट स्टेशन सिलेक्ट केलेले आहेत ए आणि बी. सो ए ला ज्यावेळेला इन्स्ट्रुमेंट आपण सेट करतोय त्यावेळेला आपल्याला ह्या 3 ऍडजस्टमेंट कराव्या लागतात, सेटिंग अँड सेंटरिंग ऑफ द इन्स्ट्रुमेंट, त्याच्यानंतर लेवलिंग आणि इलिमिनेशन ऑफ पॅरलॅक्स. सो ज्या वेळेला ए या ठिकाणाहून आपण बी या ठिकाणी इन्स्ट्रुमेंट शिफ्ट करतोय त्यावेळेला परत ह्या ऍडजस्टमेंट आपल्याला कराव्या लागणार आहेत. म्हणजेच काय, ज्या वेळेला इन्स्ट्रुमेंट आपल्याला शिफ्ट करण्याची गरज भासते त्यावेळेला प्रत्येक नवीन इन्स्ट्रुमेंटच्या ठिकाणी आपल्याला या ऍडजस्टमेंट कराव्या लागतात. याला म्हणतो आपण टेम्पररी ऍडजस्टमेंट. ओके, सो प्रत्येक इन्स्ट्रुमेंट
स्टेशनच्या ठिकाणी हे ऍडजस्टमेंट करावे लागतात, त्याच्यामुळे याला म्हणतोय स्टेशन ऍडजस्टमेंट म्हणतोय किंवा टेम्पररी ऍडजस्टमेंट म्हणतोय. आणि दुसरा जो आहे तो म्हणजे परमनंट ऍडजस्टमेंट, जे मी आता आज सांगितलं आपण, की हे जे ऍडजस्टमेंट आहे ती परमनंटली त्या इन्स्ट्रुमेंट मध्ये सेट असते. सो ज्या वेळेला तुम्ही लेवलिंग करता, इन्स्ट्रुमेंट ज्या वेळेला लेवल असेल त्यावेळेला हॉरिझॉन्टल ऍक्सिस मस्ट बी परपेंडिक्युलर टू व्हर्टिकल ऍक्सिस. म्हणजे जर ते इन्स्ट्रुमेंट प्रॉपरली मेंटेनन्स मध्ये असेल, त्या इन्स्ट्रुमेंट हे व्यवस्थित त्याची जर देखभाल केली असेल किंवा मेंटेनन्स मध्ये जर ठेवलं असेल इन्स्ट्रुमेंट, तर ह्या ज्या ऍडजस्टमेंट आहेत त्या कायमस्वरूपी त्या इन्स्ट्रुमेंट मध्ये असतात. त्याच्यामुळे याला म्हणतोय आपण परमनंट ऍडजस्टमेंट. त्यापैकी आपण बघितल्या, ऍक्सिस ऑफ प्लेट लेवल मस्ट बी परपेंडिक्युलर टू व्हर्टिकल ऍक्सिस, लाईन ऑफ कॉलिमेशन कोइन्साइड विथ ऑप्टिकल सेंटर ऑफ टेलिस्कोप, ऍक्सिस ऑफ टेलिस्कोप मस्ट बी पॅरल टू द लाईन ऑफ कॉलिमेशन, लाईन ऑफ कॉलिमेशन मस्ट बी परपेंडिक्युलर टू हॉरिझॉन्टल ऍक्सिस. आणि जे व्हर्टिकल सर्कल आहे ते इट शुड रीड 0 व्हेन लाईन ऑफ कॉलिमेशन इज हॉरिझॉन्टल. या ज्या 5 ऍडजस्टमेंट आहेत किंवा 5 डिझायर्ड रिलेशनशिप आहेत, कधी ज्या वेळेला ते इन्स्ट्रुमेंट प्रॉपरली मेंटेनन्स मध्ये असेल, सो ह्या ज्या रिलेशनशिप आहे त्याला म्हणतोय आपण परमनंट ऍडजस्टमेंट ऑफ थिओडलाइट. सो ही जी परमनंट ऍडजस्टमेंट ऑफ थिओडलाइट आहे ही आपल्याला वर्षातून किंवा 2 वर्षातून एकदाच करावी लागते. सो एकदा आपण ते लॅब मध्ये जाऊन टेस्टिंग केलं ते इन्स्ट्रुमेंटचं, थिओडलाइट जे आहे ते लॅब मध्ये घेतलं जात आहे आणि त्याची परमनंट ऍडजस्टमेंट केली जाते. त्याच्यासाठी वेगवेगळ्या टेस्ट आहेत. सो त्या टेस्ट केल्यानंतर एकदा ह्या परमनंट ऍडजस्टमेंट त्या इन्स्ट्रुमेंट मध्ये सेट झाल्या की 1 ते 2 वर्ष आपण ते इन्स्ट्रुमेंट कंटिन्युअसली वापरू शकतोय. ओके. जसं आपण आपलं जे काय व्हेइकल आहे किंवा आपले कुठलीही वस्तू वापरत असताना आपल्याला मेंटेनन्स करावा लागतो. ओके. सो टू व्हीलर असेल तर आपण रेग्युलर मेंटेनन्स करतोय. सो एकदा तुम्ही मेंटेनन्स केला किंवा एकदा त्याचं जे काय काम आहे ते केल्यानंतर आपल्याला ते कंटिन्युअसली आपण एक 5-6 महिने किंवा वर्षभर वापरू शकतोय. आपल्याला प्रत्येक वेळेला काय मेंटेनन्स करायची गरज नाही. मेंटेनन्स ही 6 महिन्यातून किंवा 1 वर्षातून एकदा असते. तसंच इन्स्ट्रुमेंटचं आहे. सो इन्स्ट्रुमेंटची मेंटेनन्स म्हणजेच काय, की ह्या ज्या वेगवेगळ्या ऍडजस्टमेंट आहेत, ज्यावेळेला आपण इन्स्ट्रुमेंट वापरतोय, त्यावेळेला वापरत असताना त्या इन्स्ट्रुमेंटमध्ये काही बिघाड किंवा जे काही डिस्टर्बन्स आहे ते निर्माण होतंय आणि त्याच्यामुळे ह्या ज्या ऍडजस्टमेंट आहेत, त्या ऍडजस्टमेंटमध्ये प्रॉब्लेम येतात. सो हे जे प्रॉब्लेम आहे ते वर्षातून किंवा 2 वर्षातून एकदा क्लिअर करून लॅबमध्ये टेस्टिंग करून ते इन्स्ट्रुमेंट हे परमनंट ऍडजस्टमेंट मध्ये आणलं जाते. ओके. सो दिस वन इज द परमनंट ऍडजस्टमेंट ऑफ थिओडलाइट अँड द फंडामेंटल ऍक्सिस ऑफ थिओडलाइट. सो हा पॉइंट सगळ्यात महत्वाचा आहे. एक्झाम मध्ये तुम्हाला विचारलं जाईल की इनलिस्ट द डिफरंट ऍक्सिस ऑफ थिओडलाइट. ऍक्सिस ऑफ थिओडलाइट म्हणजेच लाईन्स ऑफ थिओडलाइट. फंडामेंटल लाईन्स ऑफ थिओडलाइट म्हटलं जाते किंवा त्याला ऍक्सिस ऑफ थिओडलाइट असं सुद्धा म्हटलं जाते. ओके. सो 5 ऍक्सिस आहेत, त्याची नावं तुम्हाला जर विचारली तर ती 2 मार्क मिळतील तुम्हाला आणि डिझायर्ड रिलेशनशिप साठी 4 मार्क आहेत. ओके. सो तुम्हाला जर प्रश्न विचारला की इनलिस्ट द डिफरंट ऍक्सिस ऑफ थिओडलाइट अँड स्टेट डिझायर्ड रिलेशनशिप बिटवीन देम, तर हा जो टोटल क्वेश्चन आहे तो 6 मार्काला तुम्हाला विचारला जाईल. यापैकी 2 मार्क जे आहेत ते तुम्हाला इनलिस्ट करण्यासाठी आहेत. म्हणजे 5 ऍक्सिसची करेक्ट नावं जर लिहिली तुम्ही तर तुम्हाला 2 मार्क मिळतील आणि 5 रिलेशनशिप जे आहेत फंडामेंटल लाईन्स ऑफ थिओडलाइट किंवा फंडामेंटल ऍक्सिस ऑफ थिओडलाइट मधल्या ह्या ज्या 5 रिलेशनशिप आहेत, त्या 5 रिलेशनशिप जर तुम्ही व्यवस्थित लिहिल्या, म्हणजे दिस ओ okay, so this one is the first, second, third, fourth, and fifth one is the vertical circle should read. This one is the fifth. Okay, so ह्या 5 जर तुम्ही व्यवस्थित लिहिल्या रिलेशनशिप तर तुम्हाला याचे 4 मार्क पूर्ण मिळतील. ओके. सो तुम्ही हे जे काय 5 ऍडजस्टमेंट आहेत किंवा डिझायर्ड रिलेशनशिप आहेत, एका रफ पेज वरती जर 2-3 वेळा लिहिलं तर तुम्हाला ते लक्षात राहू शकेल किंवा या स्केच वरून सुद्धा तुम्ही लक्षात ठेवू शकता की हॉरिझॉन्टल ऍक्सिस मस्ट बी परपेंडिक्युलर टू व्हर्टिकल ऍक्सिस और ट्रुनियन जे काय लाईन ऑफ साईट आहे आणि बबल लाईन आहे ते एकमेकाला कोइन्साइड झाली पाहिजे. या ज्या 5 महत्वाच्या ऍक्सिस आहेत त्याची तुम्ही प्रॅक्टिस केली तर तुम्हाला याचे टोटल 6 मार्क मिळू शकतील.
त्याच्यानंतर आपण आज बघितलं की टेम्पररी ऍडजस्टमेंट म्हणजे काय. टेम्पररी ऍडजस्टमेंट म्हणजेच काय, की ज्या प्रत्येक इन्स्ट्रुमेंट स्टेशनच्या ठिकाणी जी करावी लागणारी ऍडजस्टमेंट आहे त्याला म्हणतोय आपण टेम्पररी ऍडजस्टमेंट. आणि परमनंट म्हणजेच काय, प्रत्येक वेळेला करायची गरज नाही, वर्षातून एकदा किंवा दोनदा जर आपण ते इन्स्ट्रुमेंट कॅलिब्रेट करतोय, आपण कॅलिब्रेशन करतोय किंवा त्याचा रिझल्ट जर आपल्याला अॅक्युरेट मिळत नसेल तर आपण कुठलीही गोष्ट ही कॅलिब्रेट करतोय. ओके. सो ते कॅलिब्रेशन म्हणजेच काय, तर परमनंट ऍडजस्टमेंट ऑफ थिओलाइट, जे वर्षातून एकदा किंवा 2 वर्षातून एकदा आपल्याला करावं लागतं. ओके. आणि ते इन्स्ट्रुमेंट आपण 2 वर्ष वापरू शकतो एकदा केल्यानंतर. अशी जी कायमस्वरूपी केलेली ऍडजस्टमेंट इन्स्ट्रुमेंटमध्ये त्याला म्हणतोय आपण परमनंट ऍडजस्टमेंट ऑफ थिओलाइट. ओके. सो धिस वन इज व्हेरी इम्पॉर्टंट. ओके. आता नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण बघणार आहे की व्हर्नियर कसं रीड करायचं. हा पॉइंट आपण बघणार आहे नेक्स्ट लेक्चरमध्ये. रीडिंग व्हर्नियर स्केल. ओके. सो आपण आतापर्यंत थिओलाइट म्हणजे काय, थिओलाइटची डेफिनेशन काय, त्याचा यूज काय आणि वेगवेगळ्या टर्म्स ज्या आहेत किंवा वेगवेगळ्या ऑपरेशन आहेत त्या बघितलेल्या आहेत. आता इथून पुढे जो काय प्रॅक्टिकलचा जो पार्ट आहे तो आपण बघणार आहे. जसे की व्हर्नियर रीड करता येणं महत्वाचं आहे. मी जसं सांगितलं होतं क्लासिफिकेशन ऑफ थिओलाइट शिकवताना की थिओलाइटचे 2 प्रकार आहेत. एक आहे व्हर्नियर आणि नॉन व्हर्नियर किंवा मायक्रोमीटर थिओलाइट आहे. त्याच्यानंतर डिजिटल थिओलाइट आहे. त्यापैकी आपल्याला आता व्हर्नियर थिओलाइटचा लॅबमध्ये प्रॅक्टिकल करताना आपल्याला अभ्यास करायचा आहे. सो ते व्हर्नियर कसं रीड करायचं हे मी आता नेक्स्ट लेक्चरमध्ये सांगणार आहे. आणि इथून पुढं जे लेक्चर होतील दॅट इज इम्पॉर्टंट फ्रॉम प्रॅक्टिकल पॉइंट ऑफ व्ह्यू. कारण का, हॉरिझॉन्टल अँगल कसा मेजर करायचा, व्हर्टिकल अँगल कसा मेजर करायचा, हे आपण इथून पुढच्या लेक्चरमध्ये इन डिटेल मध्ये शिकणार आहे. ओके. सो आज आपण थांबतोय इथं. सो थँक्यू.